नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. पार्टनरशिप फायनल अकाउंट सोडवताना हा 3 पार्टमध्ये सोडवला जातो. एक म्हणजे पहिलं पोस्टिंग ऑफ ट्रायल बॅलन्स, म्हणजे ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. दुसरं, त्या ट्रायल बॅलन्समध्ये विचारलेल्या हिडन ॲडजस्टमेंट या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या असतात. ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा त्याला आपण ॲडजस्टमेंट म्हणतो, या ॲडजस्टमेंट आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेल्या असतात. ठीक आहे, ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट अशा या 3 पार्टमध्ये आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवत असतो. ठीक आहे, त्याबद्दल आपण आता एक एक पार्टबद्दल आपण हळूहळू माहिती घेणार आहोत. आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. या पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सुरुवातीला ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट यांची माहिती दिली जाते. सुरुवातीला आपल्याला हा ट्रायल बॅलन्स काय आहे, त्याचं पोस्टिंग कुठं होणार आहे याबद्दलची आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडला डेबिट बॅलन्सेस दिले जातात आणि क्रेडिट साईडला क्रेडिट बॅलन्सेस दिले जातात. आता डेबिट बॅलन्सेसमध्ये कशाचे बॅलन्सेस दिले जातात किंवा कोणत्या अकाउंट्सचे बॅलन्स हे डेबिट बॅलन्समध्ये येतात आणि कोणत्या अकाउंट्सचे बॅलन्स हे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये येतात. तर सुरुवातीला आपण बघूया डेबिट बॅलन्सेसमध्ये कोणकोणते अकाउंट्स येतात. तर डेबिट बॅलन्सेसमध्ये ॲसेट्स, सर्व ॲसेट्स ह्या डेबिट बॅलन्समध्ये येतात. एक्सपेन्सेस किंवा लॉसेस आणि ड्रॉइंग असे 3 घटक हे डेबिट बॅलन्समध्ये येत असतात. आता सुरुवातीला आपण या 3 बद्दल आधी माहिती घेऊयात आणि नंतर क्रेडिट बॅलन्समध्ये येणारे घटक बघूयात. आता ड्रॉइंग हे आपल्याला माहीतच आहे. ड्रॉइंग हे मालकाने बिझनेसमधून घेतलेल्या पैशांना आपण काय म्हणतो, ड्रॉइंग. त्याने ते पैसे स्वतःच्या खाजगी उपयोगासाठी घेतलेले असतात. तर हे ड्रॉइंग तुम्हाला डायरेक्ट दिलं जाणार आहे की ड्रॉइंगची एवढी अमाऊंट आहे, त्यामुळे हे ओळखण्याची काही गरज नाही. आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये ॲसेट कोणते आहेत आणि एक्सपेन्सेस कोणते आहेत हे ओळखणं खूप गरजेचं असतं. आता ॲसेट आणि एक्सपेन्सेस ओळखायचे कसे, तर लक्षात घ्या, या 2 गोष्टींसाठी आपल्याला खर्च करावा लागतो. म्हणजे या 2 गोष्टी विकत घ्याव्या लागतात, त्यासाठी आपल्याकडून पैसे जातात. ठीक आहे, पैसे आपल्याकडून जातात किंवा आपल्याला पैसे यावरती खर्च करावे लागतात, आपल्याकडून पैसे खर्च होतात या 2 गोष्टींसाठी. आता त्या बदल्यात आपल्याला काय मिळणार आहे त्याचं वर्गीकरण आपण ॲसेट आणि एक्सपेन्सेसमध्ये करतो. आता लक्षात घ्या, एक उदाहरण घेऊयात आपण लँड म्हणजे जमीन 1 लाखाची विकत घेतली आणि आपण इलेक्ट्रिसिटी बिल भरलं, किती, 1000 रुपयाचं. आपल्यासमोर 2 खर्च आहेत, आपण 2 गोष्टींसाठी खर्च केले, म्हणजे ह्या 2 गोष्टींचे पैसे आपल्याकडून गेले. त्या बदल्यात आपण काय मिळवलं किंवा आपल्याला काय मिळालं याचा थोडक्यात विचार करूयात. लक्षात घ्या, आपल्याकडून किती गेले, इथून 1 लाख रुपये गेले. त्या बदल्यात आपल्याला काय मिळाली, जमीन किंवा लँड. इथं आपल्याकडून किती गेलेले आहेत, 1000 रुपये गेलेले आहेत. त्या बदल्यात आपल्याला काय मिळालं, इलेक्ट्रिसिटी मिळाली किंवा आपल्याला लाईट वापरायला मिळाली आणि आपण त्या बदल्यात किती रुपये खर्च केले, 1000 रुपये आपण खर्च केले. आता लक्षात घ्या, याला आपण ॲसेट का म्हणायचं आणि याला एक्सपेन्सेस का म्हणायचं हे एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला बाकीचे अकाउंट्स कोणते ॲसेट्स आहेत आणि कोणते अकाउंट्स एक्सपेन्सेस आहेत हे ओळखायला खूप सोपं जाणार आहे. आता पहा, आपण जमिनीला किंवा लँडला ॲसेट का म्हणतो, तर ती आपण 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरतो. तिचा उपयोग करून आपल्याला काय मिळतो, रेव्हेन्यू किंवा इन्कम मिळत राहतो. म्हणजे समजा शेतामध्ये आपण कोणतंही पीक केलं तर त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, इन्कम मिळणार आहे. आपण जमीन विकतो आहे का, नाही, तर आपण तिचा वापर करतो आहे आणि तिच्यापासून आपण काय करतो आहे, आपला इन्कम मिळवतो आहे. तिसरं, ही जमीन आपण
गहाण ठेवू शकतो आणि तिच्यावरती आपण काय मिळवू शकतो, कर्ज मिळवू शकतो. तर असे हे 3 घटक या जमिनीला लागू पडतात. एक म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तिचा उपयोग होणे. 2 तिचा उपयोग करून किंवा तिचा वापर करून बिझनेसला फायदा होणे किंवा इन्कम होणे किंवा रेव्हेन्यू होणे. आणि तिसरं ती गोष्ट आपण काय करू शकतो, गहाण ठेवून कर्ज मिळवू शकतो. आता इलेक्ट्रिसिटीला आपण एक्सपेन्सेस का म्हणायचं, लक्षात घ्या. हिच्यासाठी सुद्धा आपण काय केलेलं आहे, खर्च केलेला आहे. हिच्यासाठी सुद्धा आपण काय केलेलं आहे, खर्च केलेला आहे. पण हे आपल्याला काय होतं आहे, खूप जास्त कालावधीसाठी उपयोगी पडतं आहे किंवा ह्याच्यापासून आपल्याला इन्कम मिळतो आहे किंवा हे आपण गहाण ठेवू शकतो, म्हणून त्याला आपण ॲसेट म्हणतो आहे. तसं आपल्याला इलेक्ट्रिसिटी हे गहाण ठेवता येणार आहे का, किंवा त्याच्यापासून आपल्याला कर्ज मिळणार आहे का, दुसरं आपण तिचा उपयोग करून काही इन्कम मिळवणार आहे का, म्हणजे ही इलेक्ट्रिसिटी आपण दुसऱ्या लोकांना विकणार आहे का पुढं, नाही. तर आपण ही आपल्या उपयोगासाठी घेतो आहे. ठीक आहे. सो अशा रीतीने ज्या गोष्टी आपण गहाण ठेवू शकत नाही किंवा त्या तात्पुरत्या स्वरूपातच वापरणारे, म्हणजे त्या घेतल्या की त्या थोड्याच कालावधीसाठी आपण उपयोग करणारे, अशा सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणणार आहे, एक्सपेन्सेस. ही एक्सपेन्सेसमध्ये जाणार आहे आणि जमीन कशात जाणार आहे, ॲसेट्स. काही मी तुम्हाला थोडक्यात काही उदाहरण देतो, मला त्यामधलं फरक ओळखून दाखवा की ती कोणती ॲसेट आणि कोणता एक्सपेन्सेस आहे. सॅलरी, पगार, हे कशात जाणार आहे, ॲसेट की एक्सपेन्सेस, तर तो एक्सपेन्सेस असणार आहे. कारण पगार आपल्याला महिन्याला द्यावा लागतो. दुसरं, पगार हा एखाद्याकडून काम करून घेतल्यानंतर तो द्यावा लागतो. म्हणजे आता जो काम करतोय ती आपली प्रॉपर्टी आहे का, नाही. त्याला आपण गहाण ठेवू शकतोय का, तर नाही. पण त्याने काम केल्याबद्दल त्याचा जो मोबदला आपण देतो त्याला आपण काय म्हणतोय, सॅलरी. म्हणून ती काय झाला आपला एक्सपेन्सेस. ती आपली प्रॉपर्टी आहे का, नाही. दुसरं, फर्निचर. फर्निचर आपण विकत घेतलं, मग ती एक्सपेन्सेस आहे की ॲसेट आहे. खर्च तर झालेला आहे, आपल्याकडून पैसे गेलेले आहेत, पण आपल्याला त्या बदल्यात काय मिळाले, फर्निचर मिळाले. फर्निचर आपण 1 वर्ष कालावधीपेक्षा जास्त कालावधीसाठी वापरू शकतो. दुसरं, ते गहाण ठेवून, कोणाकडे तरी गहाण ठेवून आपण त्याच्यावरती कर्ज मिळवू शकतो, ते पुन्हा विकू शकतो. ठीक आहे. दुसरं, पुढं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवास खर्च करावा लागेल. समजा आपण दिल्लीला गेलो, दिल्लीला आपण 1000 रुपयाचे तिकीट खर्च करून आपण तिकडे गेलो, तर तो काय झाला, आपला खर्च झाला. बिल्डिंग, इमारत काय असणार आहे आपली, ॲसेट. तर अशा रीतीने जे तात्पुरते खर्च आहेत किंवा तात्पुरता आपण जो खर्च केलेला आहे तात्पुरत्या गोष्टींसाठी, ते आपले सगळे एक्सपेन्सेस असतात. आणि एखादी प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी जो खर्च केला आहे ते आपले काय असणार आहे, ॲसेट असणार आहे. सो अशा रीतीने तुम्हाला या दोन्ही ॲसेट आणि एक्सपेन्सेसमधला फरक समजला की त्याचं पोस्टिंग कुठं करायचं हे ॲटोमॅटिक समजतं. आता पुढचा पार्ट बघणार आहे आपण, क्रेडिट बॅलन्सेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. डेबिट बॅलन्सेसमध्ये काय येतात, ॲसेट्स, एक्सपेन्सेस किंवा लॉसेस, आणि काय येतं, ड्रॉईंग. ठीक आहे. हे आत्ता आपण एवढ्यात पाहिलं. ड्रॉईंग डायरेक्ट दिलं जातं, फक्त आपल्याला ओळखायचे ॲसेट आणि एक्सपेन्सेस. आता क्रेडिट बॅलन्सेसमध्ये काय काय येतं बघा, लायबिलिटीज, पुढं इन्कम्स किंवा प्रॉफिट आणि कॅपिटल. या 3 गोष्टींचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्स असतो आणि या 3 गोष्टींचा बॅलन्स हा डेबिट बॅलन्स असतो. त्यामधलं कॅपिटल हे तुम्हाला डायरेक्ट दिलं जाणार आहे, ते ओळखण्याची काही गरज नाही. ओळखायचे किती, या 2च गोष्टी. त्यामध्ये तुमच्या लायबिलिटीज जर लक्षात राहिल्या, थोडेच लायबिलिटी असतात, त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर लायबिलिटीज कोणत्या आहेत हे ॲटोमॅटिक तुम्हाला समजणार आहे. आणि लायबिलिटी सोडून आणि कॅपिटल सोडून ज्या उरलेल्या गोष्टी आहेत क्रेडिट साईडला किंवा क्रेडिट बॅलन्सेसमध्ये, ते सगळे इन्कम किंवा प्रॉफिट असणार आहे. मग आधी आपण लायबिलिटीज कोणत्या आहेत ते समजून घेऊयात. लोन, बँक लोन. ठीक आहे. किंवा लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ही आपली ॲसेट आहे, बँक बॅलन्स ही आपली ॲसेट आहे, मात्र बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली काय, लायबिलिटी.
क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रिझर्व फंड, रिझर्व फंड इत्यादी गोष्टी काय असतात, लायबिलिटीज असतात. आणि या व्यतिरिक्त जे उरतं ते सगळे आपले काय असतात, इन्कम्स आणि प्रॉफिट असतात. आणि राहिलं काय, कॅपिटल हे आपल्याला डायरेक्ट दिलं जातं. तर अशा रीतीने ट्रायल बॅलन्समध्ये हे 6 घटक येतात. आणि या 6 घटकांचं पोस्टिंग आपल्याला तयार केलेल्या 4 अकाउंट्समध्ये करायचं असतं. या 6 घटकांचं पोस्टिंग त्या 4 अकाउंट्समध्ये कसं होणार आहे किंवा कुठं होणार आहे हे आत्ता आपण पाहणार आहोत. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये 6 घटक दिले जाणार आहेत. लक्षात ठेवा, ॲसेट, एक्सपेन्सेस आणि ड्रॉइंग, लायबिलिटीज, इन्कम किंवा त्याला आपण काय म्हणतोय प्रॉफिट आणि कॅपिटल. तर हे 6 घटक आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये असणार आहे. त्याचं पोस्टिंग आपल्याला या 4 अकाउंट्समध्ये करायचं आहे. तर लक्षात घ्या, आपण ट्रायल बॅलन्समधील या 6 घटकांचं पोस्टिंग या 4 अकाउंट्समध्ये करणार आहोत. तर कोणत्या अकाउंट्सचं किंवा कोणत्या घटकांचं पोस्टिंग कुठं होणार आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. सुरुवातीला आपण ॲसेट्स या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्समध्ये दिल्या जाणार आहेत. ॲसेट कशा ओळखायच्या हे आत्ता आपण पाहिलंच आहे. आता या ॲसेट्स बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला जाणार आहेत, ॲसेट साईडला. मग सर्व ॲसेट्स कुठे जातील, ॲसेट साईडला. तर याचं पोस्टिंग आपल्याला समजलं, ठीक आहे. सर्व ॲसेट्स या कुठे जाणार आहेत, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुस्तकामध्ये बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट दिलेला आहे त्याची ॲसेट साईड जर तुम्ही बघितलीत तर कोणकोणत्या ॲसेट्स आहेत हे तुम्हाला समजतील. त्या वाचून किंवा त्या लक्षात ठेवून तुम्हाला समजतील की त्या ॲसेट्स या कुठे जाणार आहेत, त्या ॲसेट साईडला जाणार आहेत. नंतर आहे एक्सपेन्सेस आधी आपण ड्रॉइंगचं पोस्टिंग बघूयात. ड्रॉइंग, ॲसेट ह्या ॲसेट साईडला जातात. ड्रॉइंग हे कॅपिटल अकाउंटच्या कुठे जाणार आहेत, डेबिट साईडला. टू ड्रॉइंग. नेहमी लक्षात ठेवा, ड्रॉइंग कायम कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडलाच असणार आहे. इथून पुढे जे आपले टॉपिक्स आहेत त्या टॉपिकमध्ये देखील आपल्याला कॅपिटल अकाउंट बनवावं लागणार आहे. तेव्हा देखील तुम्हाला ड्रॉइंग हे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडलाच काय करायचं आहे, पोस्ट करायचं आहे. आता राहतं काय, एक्सपेन्सेस. आता हे एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात. आता कोणते एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला होतात पोस्ट आणि कोणते एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात. तर एक्सपेन्सेसचे 2 प्रकार आहेत, डायरेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ज्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेसला आपण फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणतो आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला आपण ऑफिस एक्सपेन्सेस म्हणतो. फॅक्टरी म्हणजे कारखान्यामध्ये उपयोगी पडणारे खर्च. आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्यांदा फॅक्टरीमध्ये असणाऱ्या गोष्टी म्हणजे स्टॉक, कच्चा माल खरेदी करण्यासाठी आपल्याला परचेस करावं लागतं, त्याचं परचेस हे या ठिकाणी येतं. नंतर वेजेस, कॅरेज इनवर्ड आणि काही फॅक्टरी एक्सपेन्सेस. अशा अजून बरेचसे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत जे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. त्यातले काहीच एक्सपेन्सेस मी इथं दिलेले आहेत. आणि काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात जसं की सॅलरी, ॲडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड. अशा रीतीने बरेचसे एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात. तर तुम्हाला
त्या दोन एक्सपेन्सेसचा पुन्हा काय करायचं, ग्रुपिंग करायचं आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे जे फॅक्टरीमध्ये वापरले जातात ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत, आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे ऑफिसमध्ये वापरले जातात ते प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे येणार आहेत, डेबिट साईडला. तर अशा रीतीने ट्रायल बॅलन्समधील डेबिट बॅलन्सेसचं पोस्टिंग एकतर ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट या तिन्हींच्या डेबिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या 4 ठिकाणी त्याचं पोस्टिंग होतं. आता हे झालं 3 ग्रुपचं पोस्टिंग. आता पाहूया या 3 ग्रुपचं पोस्टिंग. सर्व लायबिलिटीज ज्या मी मागाशी सांगितलेल्या लायबिलिटीज या कुठं जाणार आहेत, लायबिलिटीज साईडला. सर्व लायबिलिटीज या लायबिलिटीज साईडला जाणार आहेत बॅलन्स शीटच्या. आणि कॅपिटल देखील कुठे जाणार आहे, कॅपिटलचा बॅलन्स आपण काय करणार आहे, कॅपिटल अकाउंट शीटच्या क्रेडिट साईडला काय करणार आहे, ब्रॉट डाऊन करणार आहे. या 2 गोष्टींचं पोस्टिंग आपल्याला लगेच समजतं. ज्या 8 ते 10 लायबिलिटीज आहेत त्या सर्व लायबिलिटीज कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. आणि जे कॅपिटल दिलं जाणार आहे ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन होणार आहे. आता राहतो प्रश्न इन्कम्स किंवा प्रॉफिटचा. त्यातील फक्त सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातं, बाय सेल्स. आणि उरलेले इतर सर्व इन्कम असतात ते सर्वचे सर्व कुठं जातात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याला इनडायरेक्ट इन्कम म्हणतात. लक्षात घ्या, सर्व लायबिलिटीज या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पोस्ट करायच्या. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करायचं. आणि उरलेले इन्कम जे उरलेले अकाउंट्स असतात त्यामधलं फक्त सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातं. उरलेले सर्व इनडायरेक्ट इन्कम्स हे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतात. तर अशा रीतीने जर तुम्हाला ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग व्यवस्थित करता आलं तर तुम्हाला त्याखाली दिलेले ॲडजस्टमेंट सोडवणं खूप सोपं जातं. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करणं. ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग या रीतीने आपल्याला काय करायचं आहे, पोस्टिंग करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्याच्या फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. ठीक आहे. आज मी याबद्दलची थेअरी, ॲडजस्टमेंट्स आणि हिडन ॲडजस्टमेंट याच्या नोट्स मी काय करणार आहे तुम्हाला ग्रुपवरती शेअर करणार आहे.